संगीत, नाट्य, चित्रकला, हस्तकला, शिल्पकला या कलांमध्ये माणसाच्या मनामध्ये आनंद निर्माण करण्याची ताकद असते. चांगली प्रतिकृती पाहण्याचा आनंद देखील वेगळाच असतो. अशा ललित कला महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पुरस्कारप्राप्त अप्रतिम प्रतिकृती या प्रदर्शनात लक्षवेधी ठरत आहे, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित ललित कला महाविद्यालयातर्फे गंगापूर रोडवरील केटीएच महाविद्यालयाच्या आवारातील ललित कला महाविद्यालय कला दालनामध्ये आयोजित ललित कला उत्सव वार्षिक प्रदर्शन 2025च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. हे प्रदर्शन दिनांक 27 मार्च, 28 मार्च, 29 मार्च आणि 1 एप्रिल 2025 असे 4 दिवस सर्वांसाठी खुले असून कला रसिकांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी दिनांक 27 मार्च रोजी सकाळी 12 वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारकचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे, प्राचार्य मुंजाद नरवडे यांसह स्थानिक व्यवस्थापक समितीचे हिरामन सोनवणे, सागर भालके, सुनंदा पाटील, प्रमोद अहिरराव सर्व शिक्षणाधिकारी उपस्थित होते. प्राचार्य मुंजा नरवाडे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य प्राजक्ता मोगल यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य विजय काळे यांनी आभार मानले. दरम्यान यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनात मांडलेल्या वेगवेगळ्या कलाकृतींची पाहणी करून शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.